नमस्कार. मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात रविवारचा आठवड्याचा अंदाज जो आपण प्रत्येक रविवारी देत असतो तो देणार आहे. आता आपण काल जो व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये आपण उरलेला जुलै कसा असेल आणि त्यानंतर ऑगस्टमध्ये काय परिस्थिती असू शकते याविषयी आपण चर्चा केलेली आहे. आता आपल्याला चर्चा जी करायची आहे तो उरलेला मान्सून आणि झालेला मान्सून, म्हणजे मान्सूनचे जवळपास आपण असं म्हणू की 2 महिने संपलेले आहे आणि 2 महिने बाकी आहे. म्हणजे 50% मान्सून आपल्या दृष्टीने संपलेला आहे आणि 50% बाकी आहे. याचा आपल्याला थोडक्यात आढावा घेऊन याच्याविषयी आपलं मत मांडायचं आहे आणि शेतकऱ्यांना एक विश्वास द्यायचा आहे की पुढची परिस्थिती काय असेल आणि इतिहास काय होता. एक गोष्ट पहिली लक्षात घ्या की जुलै आणि ऑगस्ट हे महिने मेन पावसाचे आहेत. सप्टेंबरमध्ये परतीचा पाऊस आहे आणि जूनमध्ये मान्सून पूर्व पाऊस आहे. ही एक परिस्थिती आपण पहिली गोष्ट पॅटर्नमध्ये समजून घेतली पाहिजे. आता मान्सून पूर्व पाऊस हा मी साधारणपणे मान्सून महाराष्ट्रात दाखल होईपर्यंत जो पाऊस पडतो त्याला आपण मान्सून पूर्व पाऊस म्हणू. मग तो जूनमध्ये सुद्धा असू शकतो, कधीकधी तो मेमध्ये सुद्धा असू शकतो, परंतु मेमध्ये काही विशेष पाऊस आपल्याला यावर्षी बघायला मिळाला नाही. त्या तुलनेत आपण जर बघितलं तर जूनमध्ये देखील समाधानकारक पाऊस आपल्याला बघायला मिळालेला नाही आहे. जूनमध्ये आपल्याला 175 मिलीमीटर पाऊस महाराष्ट्रामध्ये होतो सरासरी. तो मात्र आपल्याला केवळ आणि तो सरासरीच्या तुलनेत फक्त 60% आहे. आणि आपण जर जुलैचा पाऊस बघितला तर जुलैमध्ये जी पावसाची सरासरी असते त्या सरासरीच्या तुलनेत 120% पाऊस झालेला आहे. म्हणजे आपण 40% घट जूनमध्ये बघितली आणि आता जुलैमध्ये ती घट म्हणजे सरासरीच्या पेक्षा 20% पाऊस जास्त झाला आहे, त्यामुळे ती कव्हर झालेली आहे. आणि एकूण जर महाराष्ट्राची सरासरी बघितली तर त्या सरासरीमध्ये आपल्याला स्पष्टपणे असं जाणवतं की 94 ते 95% पाऊस आत्तापर्यंत नोंदला गेला आहे. म्हणजे आता 4-5% पाऊस हा महाराष्ट्रामध्ये घट दिसते. मग सरासरीच्या जवळपास पाऊस येऊन थांबला आकडेवारीमध्ये. मग तेवढा पाऊस पडला का महाराष्ट्रामध्ये? आता मुद्दा काय येतो, माझे शेतकरी जे व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे त्यांच्या शेतामध्ये पाऊस पडला नाही, गावामध्ये पडला नाही, तालुक्यात जिल्ह्यात पाऊस पडला नाही. मग ही जवळपास 120% जो पाऊस झाला आहे तो कुठे झाला? आणि जर 20% सरासरीपेक्षा जुलैमध्ये जास्त पाऊस झाला असेल तर मग आमच्याकडे थोडाही पाऊस का नाही झाला? तर याचं मुख्य कारण आहे जूनमध्ये जर आपल्याला अपेक्षित मान्सून पूर्व पाऊस झाला नाही तर त्या विभागात स्थानिक वातावरण अनुकूल होत नाही आणि पर्यायाने येणारे ढग हे सुके होऊनच पुढे राहतात, त्यामुळे ते बरसत नाहीत. पहिली गोष्ट पॅटर्ननुसार घाटमाथा आणि कोकण या विभागामध्ये हा पाऊस 15 जून ते 15 ऑगस्टपर्यंत पडतो. अजून त्याचे 15 ते 20 दिवस बाकी आहेत, त्यामुळे अजूनही ह्या विभागात पाऊस होणार आहे. म्हणजे याची सरासरी जुलै महिन्याचा सुद्धा आपण 5-6 दिवस बाकी आहेत. म्हणजे जुलैमध्ये 130 ते 35% पाऊस होऊ शकतो आणि जूनमध्ये जो 40% पाऊस कमी झाला आहे तो कव्हर करण्याचं काम जुलै करण्याची शक्यता आहे. परंतु हा पाऊस पॅटर्ननुसार पूर्व विदर्भ, घाटमाथा आणि कोकणमध्ये पडतो आणि त्या ठिकाणी तो अतिवृष्टीच्या स्वरूपात पडलेला आहे. म्हणजे थोडक्यात जुलै महिन्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे म्हणजे कोणत्याही हवामान एजन्सीने अतिवृष्टी होईल अशा प्रकारचा अंदाज जुलैमध्ये दिलेला नव्हता. ज्या जुलैमध्ये 130 ते 35% पाऊस होण्याची शक्यता आहे, त्यामुळे हा कोणाचाही अंदाज नव्हता. त्यामुळे निसर्गाचा अंदाज लावणं हवामान अभ्यासकांना सुद्धा किंवा हवामान एजन्सींना सुद्धा शक्य झालेलं नाही. आणि कोणत्याही एजन्सीने आमच्या सकट कोणीही सांगितलेलं नव्हतं की जूनमध्ये हा फक्त 60% पाऊस होईल आणि त्या ठिकाणी मात्र तो 60% झाला. जुलैने भले तो कव्हर केला, परंतु महिन्यातली तफावत राहिलेली आहे. आणि आत्ता जी काही 95-96% आपल्याला दिसतात तो फुगवट आहे. कारण केवळ घाटमाथा, कोकण, थोडंफार विदर्भामध्ये पावसाची नोंद झाली, परंतु आमचा मराठवाडा असेल, आमचा दक्षिण पश्चिम महाराष्ट्र असेल, माझा मध्य महाराष्ट्र असेल, माझा उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, या ठिकाणी जी पावसाची घट आहे आता 25% विदर्भात घट आहे,
33 ते 34% मराठवाड्यामध्ये घट आहे. त्यानंतर घाटमाथ्यावर पडलेल्या पावसामुळे म्हणजे अर्धा जिल्हा अतिवृष्टीचा आणि अर्धा जिल्हा कोरडा, हे संपूर्णपणे एल निनोचे परिणाम आहेत. एल निनोच्या वर्षामध्ये सर्व ठिकाणी सर्वंकष समान पाऊस पडत नाही, असमान पाऊस पडतो आणि त्याला आम्ही पावसाचं असमान वितरण असं म्हणतो. त्यामुळे मी जेव्हा 26 जानेवारीला पहिला अंदाज दिला आणि मला जेव्हा कळलं की यावर्षी एल निनो तीव्र असणार आहे, त्यावेळेस मी असं सांगितलं होतं की या एल निनोच्या वर्षामध्ये आपल्याला असमान वितरण होईल आणि त्यामुळे आपल्याला काही भागात दुष्काळ तर काही भागात अतिवृष्टी बघायला मिळू शकते. आणि त्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये आता सध्या आहे. मग दुष्काळी भागाला काही दिलासा देणारी बातमी आहे का, किंवा त्या ठिकाणी दुष्काळमुक्ती होईल का, या प्रश्नाचं उत्तर माझ्या दुष्काळ प्रवण भागातील माझ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये, आणि त्याचं उत्तर देण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. पहिली गोष्ट लक्षात घ्या, उद्यापासून महाराष्ट्रामध्ये वातावरण बदलायला सुरुवात होईल. म्हणजे आता जो पॅटर्न कोकण, घाटमाथा आणि विदर्भ असं आहे, त्यामध्ये थोडं परिवर्तन आपल्याला बघायला मिळेल. एक जे हवामान प्रणाली उत्तर बंगालच्या उपसागरात विकसित झालेली आहे, ती आता आपण असं समजूयात की ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात अशी जाणार आहे. पण ती महाराष्ट्राच्या उत्तरेकडून एकदम जवळून जाणार आहे. काही तिचा भाग हा महाराष्ट्रात असणार आहे आणि त्यामुळे विदर्भ, मराठवाड्याचा उत्तर भाग आणि उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे. शिवाय या पार्श्वभूमीवर म्हणजे जेव्हा एखादी प्रणाली बनते तेव्हा बाष्पयुक्त वारे, बाष्पकण वाऱ्यांबरोबर समुद्राकडून येत असतात आणि अरबी समुद्रातून ती सक्रिय होतात. आणि त्याच वेळेस एक ट्रफ ही पश्चिम किनारपट्टीला म्हणजेच कोकणाला पॅरलल असते आणि या ट्रफमुळे कोकण घाटमाथ्यावर तर पाऊस होतोच, परंतु अंतर्गत महाराष्ट्रात सुद्धा पावसाला अनुकूल परिस्थिती निर्माण होते आणि ती अनुकूल परिस्थिती आता निर्माण होणार आहे. त्यामुळे आपल्याला अगदी आज, उद्यापासून आणि अवघे 5 दिवस अतिशय चांगल्या प्रकारचा पाऊस महाराष्ट्रात दुष्काळी भागात सुद्धा पडताना बघायला मिळणार आहे. त्यानंतर मात्र ऑगस्टची सुरुवात फारशी समाधानकारक सध्या दिसत नाही. हवामानात बदल होऊ शकतात. मात्र 10 ऑगस्ट नंतर परिस्थिती बदलणार आहे आणि मग साधारणपणे प्रत्येक दिवशी पाऊस वाढत जाईल. मग 15 ऑगस्टपर्यंत चांगला पाऊस होईल, 15 ऑगस्ट नंतर 20 ऑगस्टपर्यंत चांगला पाऊस होईल, 20 ऑगस्ट नंतर 25 ऑगस्टपर्यंत त्याहीपेक्षा चांगला पाऊस होईल आणि 25 ऑगस्ट नंतर पुन्हा तीव्र कमी दाबांना आपण सामोरे जाऊ शकतो. अशा पद्धतीचा प्रत्येक दिवशी वाढत जाणारा 10 ऑगस्ट नंतरचा पाऊस दुष्काळी परिस्थितीला अतिशय कंट्रोल करणार आहे. त्यामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्यांची जी पाणी चिंता आहे ती मिटणार आहे आणि दुष्काळाची तीव्रता अतिशय कमी होणार आहे. उरलेला पाऊस सप्टेंबरमध्ये होणार आहे आणि त्यामुळे ज्या दिवशी 30 तारीख सप्टेंबरची उजाडेल त्या दिवशी महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र कोणत्याही जिल्ह्यात दुष्काळ नसेल, परंतु एखाद दुसरा तालुका, एखाद दुसरा विभाग मात्र दुष्काळी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचं मुख्य कारण आहे एल निनो. एल निनोच्या वर्षामध्ये या संभावना, ह्या शक्यता नाकारता येत नाहीत. त्यामुळे तुम्ही असं म्हणाल, सर तुम्ही सांगितलं होतं की सगळ्या जिल्ह्यांमध्ये भरपूर पाऊस पडणार आहे, परंतु समजा माझा नंदुरबारचा अमुक तालुका आहे, या ठिकाणी पाऊस नाही. तुम्ही असं सांगाल की सोलापूरमधला हा तालुका आहे, सर इथे पाऊस नाही. तुम्ही सांगाल नांदेडमधला एक तालुका आहे, तुम्ही सांगाल अहिल्यानगरमधला एखादा तालुका आहे, तुम्ही सांगाल अकोला अमरावतीमधला एखादा तालुका आहे की ज्या ठिकाणी पाऊस कमी. तर असं होऊ शकतं, ही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उरलेल्या 2 महिन्यात दुसरी अडचण अशी आहे की आता 2% वरती म्हणजे 2 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त पॉवरफुल अशा प्रकारचा एल निनोचा प्रभाव वाढणार आहे. आणि जेव्हा एल निनोचा प्रभाव वाढत जाईल त्यानंतर मात्र पावसाचं प्रमाण हे विरळ आणि कमी होत जाईल. त्यामुळे एक लक्षात घ्या की तसाही ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पाऊस कमी असतो आणि त्यामुळे एक आनंदाची बाब अशी आहे की ऑगस्टमधला पाऊस हा पूर्णपणे वादळी स्वरूपाचा आणि ज्याला आपण असं म्हणू की वेगवेगळ्या हवामान प्रणाल्या विकसित होऊन पडणारा असतो. त्यामुळे आणि त्याची दिशा ही बंगालच्या उपसागरातून असते. त्यातही आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की जेव्हा ईशान्य मान्सून सुरू होतो तेव्हासुद्धा आपल्याला दिशा बदललेली असते.
पावसाची, आणि त्यामुळे त्याला तसा एल निनोचा प्रभाव जाणवत नाही. त्यामुळे ईशान्य मान्सूनवर, ज्याला नॉर्थ ईस्ट मान्सून आपण समजतो, तो सुद्धा या ठिकाणी दक्षिण भारतामध्ये यावर्षी चांगला बरसणार आहे. त्यामुळे थोडं ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पावसाचं प्रमाण सुद्धा अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या, ज्या ठिकाणी आज दुष्काळ आहे त्या ठिकाणी एखादा विभाग जर अपवाद सोडला तर कोणत्याही विभागात पाण्याचा किंवा पिकांचा सुद्धा दुष्काळ असणार नाही. दुष्काळी भागात मला माहिती आहे पाऊस नाही आहे, पर्सेंटेजमध्ये पाऊस कमी आहे, परंतु पिकं अतिशय चांगली आहेत, आणि त्यामुळे या दुष्काळी भागातली पिकं करपणार नाहीत हे मी तुम्हाला सांगून ठेवतो. याचं कारण तेवढा पाऊस तुमच्याकडे आता पिकांना जगवणारा पाऊस झालेला आहे, उरलेल्या 5-6 दिवसातही होणार आहे. मध्ये मध्ये ऑगस्टमध्ये सुद्धा पिकांपुरत्या हलके पाऊस होत राहणार आहेत, आणि मग ऑगस्टच्या उत्तरार्धाकडे आपण जसं जाऊ तसं पावसाचं प्रमाण वाढणार आहे. आणि ऑगस्टच्या उत्तरार्धामध्ये आपल्याला MGOची मदत होईल, आपल्याला IODची मदत होईल. पर्यायाने ऑगस्टमध्ये आपल्याला वादळी प्रणाल्या किंवा विकसित होणाऱ्या कमी दाबांमुळे आपल्याला चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि एक लक्षात घ्या, आपल्याला दुष्काळ यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे खूप कडक राहील आणि फार कठीण परिस्थिती आहे अशा प्रकारची भीती बाळगण्याची गरज नाही. याचं कारण असं की अर्ध्या संपलेल्या मान्सूनवरून माझे निष्कर्ष आहेत. कारण एल निनोचा प्रभाव हा जूनवरही होता, जुलैवर होता, जरी तो कमी असला तरी, आणि खास करून हे महिने हे अरबी समुद्रातील पावसावर डिपेंड होते. अरबी समुद्रातून आपल्याला फार पावसाचं वातावरण तयार झालं नाही. जेव्हा जेव्हा आपल्याला हवामान प्रणाल्या ह्या बंगालच्या उपसागरातून विकसित होऊन केवळ साध्या चक्राकार स्थिती निर्माण होऊन आपल्याला दक्षिणेची किंवा पश्चिम महाराष्ट्रातील ट्रफ विकसित झाली, आणि त्यामुळे कोकण किनारपट्टीला आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळाला. त्यामुळे हा पूर्ण अरबी समुद्राचा जरी पाऊस असला तरी आपल्याला अरबी समुद्रातून फारसं बाष्प यावेळेस तयार झालं नाही. एल निनोचा प्रभाव पूर्णपणे अरबी समुद्रावर होता, परंतु यापुढची परिस्थिती अनुकूल आहे, आणि त्यामुळे आपल्याला उरलेल्या कालावधीमध्ये सुद्धा चांगला पाऊस होणार आहे. गंमत वाटेल तुम्हाला माझ्या एका वाक्याची, की यावर्षी आम्ही जरी 97-98% पाऊस सांगितला असला तरी पाऊस मात्र आकड्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त नोंदला जाईल. मात्र आपण खरीपाचं पीक बऱ्याच ठिकाणी पेरणी झाली नाही त्या ठिकाणी मात्र आपल्याला दुष्काळ जाणवतोय. त्या ठिकाणी रब्बीचं पीक चांगलं येईल, पण ज्या ठिकाणी खरीपाची पिकं अतिशय चांगल्या पद्धतीने आहेत, पेरण्या झालेल्या आहेत, मला माहिती आहे पेरणी ही अतिशय हलक्या पावसावर झालेली आहे, परंतु पिकं उत्तम येणार आहेत. त्यामुळे मान्सूनचा पूर्वार्ध जसा अतिवृष्टीचा होता तसा उत्तरार्धही अतिवृष्टीचा आहे, आणि त्यामुळे सरासरीपेक्षा जास्त पाऊस नोंदला जाण्याची शक्यता मला आजच्या अंदाजामध्ये वाटते आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.